चला अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका कारण भरपूर उशीर झालाय. कारण तिसरी मॅच आम्ही नंतर खेळणार होतो मात्र ती आम्ही खेळून घेतली त्यामुळे आता अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही. आयोजकांच्या वतीने सक्त ताकीद आमच्यापर्यंत आली आहे. सो आपल्या सर्वांचं सहकार्याचं आम्हाला अपेक्षा आहे. वासुशेठ साहेबांचे खास मित्र खास कुंडे वाळवरनं या ठिकाणी आलेले सनी शेठ बोईरी साहेब आणि सदानंदजी बोईरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. आम्ही दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच आम्ही 24 लाईव्ह इव्हेंट्स आमचे जे दुसरे कॅमेरामॅन आहेत त्यांना नक्कीच विनंती करतो की मध्ये मध्ये आपण थोडं आमच्या मुख्य मान्यवरांनाही कव्हर करा आपल्या व्यासपीठावर. करण मडवी आणि अमित नाईक हे सलामीची जोडी गावदेवी गावठाणकडून क्रीडांगणाच्या आतमध्ये 5 ओव्हरची मॅच. चला गावदेवी गावठाण 12th मॅन लवकरात लवकर पाठवायचंय. चला मॅचला होती सुरुवात. चला डोंबोली संघ आपण खूप जास्त वेळ घेत आहे. अतुल भोईर पहिलं षटक हातात असताना समोर एक करण मडवी अलॉंग विथ अमित नाईक. दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. आर ट्रॉफी 2024 आज तालुका ओपन आज मेगा फायनल देखील आहे. 50,000 25,000 अशी पहिली 2 सांघिक पारितोषिक आणि या सिल्वर प्लेटेड ट्रॉफीज. अतुल भोईर पहिला चेंडू करण मडवीसाठी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर बिग एज अँड गॉन. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का दिलाय गावदेवी गावठाणला. अर्थातच रिची जितू निलेश 11 डोंबोली संघाने अतुल भोईर चा अगदी एक तीक्ष्ण बाउन्सर आणि त्याला पूल मारण्याचा प्रयत्न स्लाइस एज आणि विकेट किपरने मात्र जितू त्या ठिकाणी होते तैनात आणि चांगला झेल मात्र त्याने टिपलाय. गावदेवी गावठाणचे धाबे दणाणणारी विकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी डगआउट मध्ये चिंता वाढवणारी विकेट असं आपण म्हटलं तर हरकत नाहीये. करण मडवी बॅक टू पवेलियन. पहिल्याच बॉलवर अगदी 0 धावसंख्येवर खूप जास्त अपेक्षा नक्कीच होत्या त्याच्याकडनं मात्र गोलंदाज अतुल भोईर पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर अगदी योग्य लाईन लेंथवर अगदी उसळी घेणारा आणि तदनंतर मात्र एज लागून विकेट किपर जितूच्या हातामध्ये. कृतज्ञ मडवी नवीन बॅट्समन. लोअर फुल टॉस बॉल स्टेप आउट झालेत. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये बॉलला पाठवलं होतं आणि फक्त सिंगलच काढू दिले क्षेत्ररक्षकाने. इथे बॅकअपही चांगलं पाहायला मिळतंय. चांगली फिल्डिंग तिकडे डीप मध्ये अगदी सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळाली. एका धाव्याने मात्र संघाचं खातं उघडलंय गावदेवी गावठाण. चांगली खोलवरत आहे बॅटिंग मध्ये आणि नक्कीच करण मडवी बाद झाल्यानंतर आता कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागणार आहे या फलंदाजीची आणि त्या अनुषंगाने खेळही करावा लागणार आहे. मात्र अतुल भोईर कमालीची गोलंदाजी त्याने सुरुवातीलाच चुणूक दाखवली त्याच्या गोलंदाजीची. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि बॉल जर आपण पाहिलं तर अगदी बॅट्समनला बीट केलंय विकेट किपरला बीट केलंय आणि कोशांकित क्षेत्रामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळाला. पंच बाईज आहे ना.
हो चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स होताना पाहायला मिळाला. आज बऱ्याच गोलंदाजांनी या टप्प्यावर या लाईन नंतर गोलंदाजी केली आहे आणि त्याचा फायदाही त्यांना नक्कीच मिळालाय. योग्य पद्धतीने बॉलला तुम्ही रिलीज करता योग्य टप्प्यावर योग्य गतीने तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतोय. आणि इथे अतुल भोईर बीट करून गेला बॅट्समनला त्याचा बॉल. हो इथे पुन्हा एकदा चकवलंय अगदी आश्चर्यचकित केलंय. बॅटची एज लागून मात्र बॉल 22चा इशारा पंचाच्या माध्यमातून आला. एक अतिरिक्त धाव मात्र इथे मिळते. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. धाव संख्या 3. अंतिमचा बॉल पहिल्या षटकातील. यावेळेस चांगला चेंडू मात्र पंच सांगतात लाईन खराब आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र डाव्या यष्टीच्या भरपूरच बाहेरून हा बॉल निघून गेला आणि पहिली अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये धाव संख्या 4 वर नेऊन पोहोचवते. पुन्हा एकदा अगदी ऍक्शन रिप्ले अगोदरच्या चेंडूचा अगदी आणि हाई चेंडू व्हाईट बॉल. पहिले आपण जरा पहिले 5 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते अतुल भोईर. तदनंतर मात्र हे 2 व्हाईट बॉल अवांतर धावा देऊन गेले गावदेवी गावठाणला. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनवर बुंदा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न यशस्वी आणि डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली. अतुल भोईर पहिलं षटक हाताळलं. धावा खर्च केल्या 5 आणि विकेटही मिळाली 1. महत्वाची करण मडवीची. चांगला इकॉनॉमिकल षटक इकॉनॉमिकल स्पेल त्याने टाकलाय. चला थोडं फास्ट खेळायचंय आपल्याला. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. नेक्स्ट मॅच सिल्वर स्टार भिवंडी आणि अलिबाग दोन्ही टीम्सला देखील विनंती असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचंय. सो कॅप्टन्स आपण उपस्थित राहायचंय. हो पहिलाच बॉल आपण पाहतोय. विक्रांत पाटील मॅन फ्रॉम चोळेगाव बीट करून गेला. डॉट बॉलने सुरुवात. अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच ज्याच्याकडे पाहिलं जातं या स्पर्धेचे मुख्य प्रणेते ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे ते नियती स्पोर्ट्सचे अध्यक्ष वासुशेठ भोईर साहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आगमन होत असताना पहिला बॉल बीट केलाय विक्रांत पाटीलने. अर्थात स्ट्रायकिंग एंडवर कृतज्ञ मडवी याला आपण पाहतोय. यावेळेस स्टेप आउट झाले. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि खराब जजमेंट. डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. 1 बाउन्स करत सीमारेषा पलीकडे चौकार. गावदेवी गावठाणला अशा चौकारांची आवश्यकता आहे. अटॅक केला. आक्रमकता बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. स्टेप आउट झाला आणि तदनंतर मात्र लाईनला लवकर पिक करून मात्र बॉलला पाठवलं त्या ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. नवसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचले कृतज्ञ मडवी. विक्रांत पाटीलच्या विरुद्ध नुकताच चौकार खेचून मात्र आत्मविश्वास दुनावत असताना यामध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं. फ्लाईट दिली होती आणि एच आणि जितू त्या ठिकाणी होते तैनात फ्लाय स्लिप मध्ये आणि त्यांनी मात्र झेल टिपलाय. विक्रांत पाटीलला मिळतंय या ठिकाणी पहिलं यश आणि गावदेवी गावठाणला लागतोय हा दुसरा धक्का. अगदी इनिशियल्स ओव्हर मध्येच अगदी कमी धाव संख्येवर मात्र 2 मोठे धक्के देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रिची जितू निलेश लेवन डोंबोली हा संघ गावदेवी गावठाणला. पहिल्या ओव्हर मध्ये अतुल भोईरला यश मिळालं अगदी पहिल्याच बॉलवर आणि आता विक्रांत पाटीलला तिसऱ्याच बॉलवर विकेट मिळाली. ती कृतज्ञ मडवीची. चौकार नक्कीच मारला आणि त्या चौकाराचं मात्र प्रत्युत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते अर्थातच विक्रांत पाटील.
चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा विक्रांत पाटील. साईश म्हात्रे आलेत नवीन फलंदाज. डावखोरे आताचे उमगलं नाही, त्यांना कळलं नाही आणि सरळ बीट झालं या बॉलवर. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. दोन्ही गोलंदाजांनी सुरुवातीला अतुल भोईर आणि तदनंतर मात्र विक्रांत पाटील पुन्हा एकदा त्याच पावलावर पाऊल ठेवून 4 चेंडू 4 धावा 1 विकेट आणि तोही फक्त एक चौकार सोडला तर. यावेळी चांगला चेंडू, अतिरिक्त उसळी मिळाली, बॅटची आतली कडा लागली आहे. बॉल जात असताना आपण पाहिलं फ्लाय स्लिपला एक सिंगल मिळते. त्या दरम्यान चांगला स्ट्रगल करायला लावलंय या सर्वच गोलंदाजांनी गावदेवी गावठाणच्या बॅट्समन्सला. विक्रांत पाटीलने देखील खूप चांगली गोलंदाजी इथे साकारली. अजिबात रूम देत नाहीये, जागा देत नाहीयेत खेळण्यासाठी, हावी होऊ दिलं नाहीये. प्रामुख्याने बोलायचं झालं तर फलंदाजांना जो प्लॅन आखला गेलाय त्या प्लॅन नुसार गोलंदाजी अकॉर्डिंग टू द प्लॅन अगदी स्टिक राहिले त्यांच्या प्लॅनशी असं तरी दिसलं. आता काउंटर अटॅक अपेक्षित आहे गावदेवी गावठाणकडून आणि अमित नाईक कडनं जास्त अपेक्षा असतील. अंतिमचा बॉल विक्रांत पाटील दुसऱ्या षटकामध्ये. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. स्लाइस एज ऑन साइडला बॉल गेला, 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि एकच धाव गोसांकी क्षेत्रामध्ये आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 11-2. लाईव्ह इव्हेंट्स आपण थोडं कॅमेरा टर्न करा. अकराला 2 नाजूक अवस्था गावदेवी गावठाण आणि त्या नाजूक अवस्थेमधनं तारणहार ठरणार आहे इथे तो म्हणजे अमित नाईक. अगदी घणाघाती प्रहार आणि बॉलला पाठवले सीमारेषे पार. षटकार पहिल्या बॉल मध्ये स्वागत केले अतुल भोईरचं आणि षटकाराने मात्र अमित नाईक. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. अगदी खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. हाफ ट्रॅकर बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि ऑन साइडला मात्र स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून मात्र बॉलला पाठवलाय. उत्तर आहे अतुल भोईरकडे. पुढच्या बॉलवर बघूया. पुन्हा एकदा दुसरा देखील बॉल जाईल का? क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर. ही जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. बॉल गोइंग गोइंग अँड गोइंग फॉर द मॅक्सिमम. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस. अमित नाईक सेट ऑन अ फायर. त्याने ओळखलंय की आता बॅटिंगचा गिअर चेंज करण्याची योग्य वेळ आहे. अभि नाही तो कभी नाही. कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये माफक 11 धावा 2 विकेट्स आणि तदनंतर मात्र अतुल भोईरची लाईन लेंथ पहिल्या ओव्हर मध्ये खेळून काढली आणि तदनंतर मात्र अमित नाईकने मात्र त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. बेधुंद फलंदाजी सध्या तो कसा करत असताना 2 बॉलवर 2 षटकार त्याने खेचलेत अतुल भोईरच्या विपक्ष आणि धावसंख्येला नेऊन पोहोचवलंय ते म्हणजे 23च्या आकड्यावर. 23ला 2. अतुल भोईर चांगला गोलंदाज आहे. अनेक नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र आज देखील आता उर्वरित 4 चेंडूवर त्याच्या गोलंदाजीची चुणूक त्याला दाखवायची. तर दुसऱ्या बाजूला अमित नाईक मनसुबे स्पष्ट केलेत की भले आमच्या इनिशियल स्टेज मध्ये 2 विकेट्स गेल्या असतील, आमचे प्रमुख फलंदाज बाद झाले असतील, तरी देखील आमच्यामध्ये ती क्षमता मनगडात ती ताकद अजूनही आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जरी सुरू असला तरी या अगोदरच्या दोन्ही मॅचेस किंबहुना 3ही मॅचेस चांगल्या पद्धतीने रंगल्या गेल्या. इथे मात्र कमी गतीने लेग ब्रेकचा बॉल आणि याही बॉलला लवकर रीड केलंय. रीड केली लाईन, रीड केली लेंथ आणि बॉलला पाठवलं ते सीमारेषा पलीकडे तिसऱ्या षटकारासाठी. 3 बॉलवर 3
षटकार, तीनही ऑन साइडला. आपण चर्चा करत होतो की मनगटामध्ये ताकद आहे ती अमित नाईकच्या, कारण मनगटामध्ये ताकद असून उपयोग नाही, ती सिद्ध देखील करावी लागेल क्रीडांगणामध्ये वेळोवेळी. कारण पट्टीचा पोहणारा खोलवर पाण्यामध्ये हातपाय न हलवता तसाच पडून राहिला तर पाणी देखील त्याला जास्त वेळ तरंगत ठेवायची तसदी घेत नाही आणि ते दाखवून दिले अमित नाईकने. पुढचा बॉल यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालाय. अलॉंग द कार्पेट गेलाय. एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ द बॅटर्स. निलेशजी नाईक लेजंड खेळाडू कोली गावचे, त्यांचं या ठिकाणी दाखल झालेत. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर अमृतजी भोईर हेही दाखल झालेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना विनंती करतो की या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा लेग ब्रेक. याही बॉलला पिक केलं लवकर आणि धाडलंय ते सीमारेषा पलीकडे. 4 षटकार या ओव्हर मध्ये आले. 3 बॉलवर 3, त्यानंतर डबल आणि त्यानंतर आलेला हा षटकार. शंखनाद केलाय, षड्डू ठोकलाय या क्रीडांगणामध्ये. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय श्री काळभैरव क्रीडांगण चिंचपाडा. RR ट्रॉफीचा हा थरार आणि जिथे बॅट तळपते ती म्हणजे अमित नाईकची. धावसंख्येकडे आपण नजर मारली तर तब्बल 37 धावा धावफलकावर आहेत. पूर्णपणे दबाव, पूर्णपणे प्रेशर अतुल भोईरवर सध्या जाणवू लागलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत जवळजवळ 26 धावा 5 चेंडूंमध्ये. चला मॅचला गती द्या प्लीज. अमित नाईक जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वेळ कमी आपल्याकडे. दोन्ही संघांसाठी सूचना आहे. अंतिमचा बॉल बघूया. अतुल भोईर विकेट मिळवेल का? यावेळेस मात्र स्लॉक करायचं होतं बॉलला. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. लाईन खराब. व्हाईट बॉल. अतुल भोईरवर देखील थोडंसं प्रेशर आहे. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचते ते 39-39च्या घरामध्ये. प्रचंड धावा या ओव्हर मध्ये आल्यात. यावेळेस मात्र हलक्या हाताने फक्त पुश केले बॉलला, कारण स्ट्राईक हवे अमित नाईकला. आणि शेवटच्या बॉलवर 1 धाव. या अगोदरच्या बॉलवर वाईट +1 अशा 2 धावा होत्या. या बॉलवर 1 सिंगल आली आणि अशा पद्धतीने एकूण धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती तब्बल 40च्या घरामध्ये. 40 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. 2 ओव्हर मध्ये 11 धावा होत्या आणि या ओव्हर मध्ये एकूण धावा आल्या त्या तब्बल 29, ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश. पूर्णपणे दबदबा, पूर्णपणे एक वलय निर्माण केले ते अमित नाईकने त्याच्या फलंदाजीच्या जोरावर. प्रेक्षकांची मन जिंकली आतापर्यंत तरी. मात्र रिची जितू निलेश 11 डोंबिवली. टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांचा राहिला. मात्र पहिले 2 षटक खूप चांगल्या पद्धतीने राहिले. 11 धावा आल्या फक्त 12 बॉल मध्ये पहिल्या. आणि तदनंतर मात्र अमित नाईक नावाचं वादळ आणि जे अजूनही गोंगावतंय, शांत झालेलं नाहीये, शांत करावं लागणार आहे. त्या आगीवर पाण्याचा वर्षाव करावा लागणार आहे. तर रस्त्यावर गतिरोधक लावावा लागणार आहे तो डोंबिवलीच्या गोलंदाजांना. कारण ज्या पद्धतीने त्याने इथे फटकेबाजी केली आहे आणि त्याने एक जणू इशाराच दिलाय येणाऱ्या गोलंदाजांना. शुभम पाटील वडवली गावचा हा खेळाडू. 4थ्या षटकामध्ये मोठी कामगिरी त्याला पार पाडावी लागणार आहे, कारण समोर आहे तो अमित नाईक. हो, यावेळेस देखील शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून गेलाय. चांगली सुरुवात या षटकाची शुभम पाटील. अनुभव आहे त्याच्याकडे देखील आणि अनुभवाचा वापर, एक्सपिरियन्सचा वापर तो करेल हे निश्चित आहे. अमित नाईक पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्स घेऊन सज्ज. हो, हा ललचून लांब गेलाय. लांब लॉंगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट. अमित नाईक आज थांबायचं नाव घेणार नाहीये.
5वा षटकार या इनिंगचा त्याच्या बॅट मधनं येत असताना ऍक्शन रिप्ले बघा आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पूर्णपणे रडार मध्ये त्याच्या बॉल होता, स्लॉट मधला चेंडू होता आणि अगदी फेकून दिलं त्याने बॉलला सीमारेषा पलीकडे. पहिला बॉल बीट झाला, तदनंतर मात्र शुभम पाटीलच्या विरुद्ध मात्र अमित नाईक सज्ज आहे. 5 षटकार या मॅच मध्ये आतापर्यंत, एकूण धाव संख्या झपाट्याने वेगाने पुढे सरकत सरकत जाऊन पोहोचली आहे 46 या आकड्यावर. 46 for 2 गावदेवी गावठाण. इथे खाली राहिला बॉल टप्पा पडल्यानंतर, थोडासा आश्चर्यचकित अमितही होताना पाहायला मिळाला, कारण त्याने जी लाईन पिक केली होती त्याने बॅटच्या मध्ये येणारा चेंडू पिक केला होता, मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल आणि बॅट स्विंग झाली आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. चांगलं कमबॅक शुभम पाटील, असेच चेंडू टाकावे लागतील त्याला. इथे कमी गतीने टाकलाय आणि तो लवकर ओळखला अमित नाईकने आणि या मॅच मधला हा तब्बल त्याचा वैयक्तिक 6वा षटकार सीमारेषा पलीकडे बॉल जात असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लाजवाब एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीची फलंदाजी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये साकारत असताना करत असताना अमित नाईक. कारण करण मडवी बाद झाला, कृतज्ञ मडवी बाद झाला, जबाबदारी होती अमित नाईकवर, जबाबदारी होती त्याच्या बॅटिंगवर आणि संपूर्णपणे आशा होत्या त्याच्या बॅटिंगवर आणि त्या आशा निराशा केल्या नाहीयेत, त्या आशा अजून पल्लवित केल्यात की अजूनही असे षटकार तो मारेल अशी आशा गावदेवी गावठाणला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला शुभम पाटील कमबॅक करण्यासाठी सज्ज. हाफ टॅकर बॉल, पॅरल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तो बनतो प्रेक्षक, हाई बॉल सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा हा पॅरल षटकार अमित नाईकच्या बॅट मधनं, तब्बल त्याचा 7वा षटकार आहे या मॅच मधला. राऊंड द विकेट आला शुभम पाटील, बॅटिंग वर फरक नाहीये, अमित नाईकच्या शॉट सिलेक्शन वर फरक नाहीये, बॉल सीमारेषा पलीकडे आणि वैयक्तिक 46 या धाव संख्येवर खेळत असताना अमित नाईक अर्धशतकाच्या जवळ जातोय. सर्वोच्च धावसंख्या काल नोंदवली गेली आहे 47. मनसूर शेख ज्याने 6 षटकाराचा विक्रम केला मनसूर सय्यदने आणि अगदी तीही धावसंख्या आता मोडीत निघू शकते. अंतिमचा बॉल शुभम पाटीलच्या ओव्हर मधील 5 बॉल डॉटने सुरुवात, त्यानंतर षटकार, डॉट बॉल, त्यानंतर 2 षटकार. ओव्हर द विकेट आला, राऊंड द विकेट आला, फरक पडला नाही. आता शेवटचा बॉल आहे पुनरागमनासाठी. चांगला चेंडू, मात्र अमित नाईकला माहिती आहे की स्ट्राईक माझ्याकडे पाहिजे तर शेवटच्या बॉलवर क्लेवर माइंडेड क्रिकेट खेळावं लागेल, सिंगल काढून स्ट्राईक ठेवावी लागेल. या अगोदरच्या ओव्हरवर त्यांनी तेच केलं आणि याही ओव्हरमध्ये त्यांनी तेच केलंय. अंतिमच्या बॉलवर सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 59. 59 for 2 गावदेवी गावठाण. नेक्स्ट मॅच सिल्वर स्टार भिवंडी विपक्ष अलिबाग. कॅप्टन आपण या आमच्या व्यासपीठावर रिपोर्ट करा प्लीज. आपल्याला टॉस करायचा आहे इनिंग ब्रेक मध्ये. अठरा चेंडू 47 वर खेळतो अमित नाईक. 17 चेंडू माफ करा, 17 चेंडू 47. अमित नाईक सध्या बॅटिंग साकारत असताना त्यामध्ये 7 षटकारांचा समावेश. चला ऋतिकजी अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज, भरपूर उशीर आपल्याला झालेला आहे. ऋतिक पाटील टीम कॅप्टन. वडवली गावचा हा एक सितारा गेल्या काही वर्षामध्ये त्याच्याही नावाचं एक वेगळं वलय, त्याच्या खेळाचा एक वेगळा दर्जा त्याने सेट केलाय, स्टँडर्ड सेट केलंय. या मॅच मध्ये अंतिमचे 6 चेंडू त्याला इकॉनॉमिकल टाकायचे, डॉट बॉल टाकायचे, विकेट्स काढायचे आणि प्रामुख्याने अमित नाईकला थांबवायचं ही मोठी जबाबदारी त्याच्याकडे आहे, त्याच्यावर आहे. पहिलाच बॉल अगदी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉलने सुरुवात. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 60 धावा, 60 रन्स ऑन द बोर्ड. आणि या क्रीडांगणावर सकाळपासून आपण पाहिले की अगदी 44-45 धावा देखील डिफेंड करण्यात आल्यात.
त्यामुळे चांगली धावसंख्या आहे. हाही चेंडू व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. सलग 2 बॉल वाईड हाताळतोय ऋतिक पाटील. बॉडी लँग्वेज आपण पाहतोय डोंबिवली संघाची थोडीशी निराश आहे, थोडी हताश आहे, कारण ज्या पद्धतीने हॅमर केलंय अमित नाईकने, ज्या पद्धतीने आक्रमण त्याने केलंय, आक्रमकता त्याने धारण केली आहे, ढवळून निघालाय मी म्हणेल हा संघ. मात्र ऋतिक पाटीलकडे अनुभव आहे. त्या अनुभवाचा वापर करत असताना अमित नाईकने सांगितलंय मी काय थांबणार नाहीये. कोणताही गोलंदाज आला तरी माझी नैसर्गिक जी फलंदाजी आहे, नॅचरल बॅटिंग जी आहे, जी नॅचरल हिटिंग एबिलिटी आहे ती मात्र मी तशीच ठेवणार आहे. आणि अर्धशतक कंप्लीट झालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. अमित नाईक साठी पहिलं अर्धशतक या RR ट्रॉफी 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट मधलं नोंदवलंय त्या अमित नाईकने. अठरा चेंडू आणि 53 धावा. लाजवाब बॅटिंग, अफलातून बॅटिंग. तब्बल 8 षटकार त्याच्या बॅटमधनं या इनिंग मध्ये आलेत. फक्त षटकारांची भाषा बोलली त्याने या इनिंग मध्ये. ऋतिक पाटील 5 चेंडू आहेत. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी बॉल होता. यावेळेस अपरकट करायचं होतं. बॉल नक्कीच गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. रन मिळते फक्त सिंगलने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 68च्या घरामध्ये आणि स्ट्राइक रोटेट होईल. त्यामुळे थोडासा निराश झाला तो अमित नाईक, कारण त्याला स्ट्राइक हवी होती. मात्र आता दुसऱ्या बाजूला आहे तो साईश म्हात्रे, डावकराचा फलंदाज. RR ट्रॉफी आपण पाहतोय. RR ट्रॉफीचा थरार तुम्ही अनुभवताय. आपल्या सर्वांचे लाडके वासुशेठ भोईर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही क्रीडा स्पर्धा श्री काळ भैरव मैदान चिंचपाडा. काय रणनीती असणार आहे आता उर्वरित 4 चेंडूची. 2 बॉल वाईड आले, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल आली. राऊंड द विकेट आला होता. ऋतिक पाटील कोलवा टप्प्याचा बॉल मिसफील्ड. ही क्विक सिंगल काढू द्यायची नव्हती या दोघांना आणि त्यामुळे आता अमित नाईक पुन्हा एकदा स्ट्राइक वर आलाय. गावदेवी गावठाण संघ आपण मगाशी चर्चा करत होतो की बॅटिंग मध्ये डेप्थ आहे, कारण मडवी बाद झाला, कृतज्ञ मडवी बाद झाल्यानंतर मात्र अमित नाईकने सांगितलंय की आता जबाबदारी मलाच घ्यावी लागणार आहे. उर्वरित 3 बॉल बाकी, अर्धशतक झालंय. धावसंख्या धावफलकावर झाली ती तब्बल 69. यावेळेस मात्र समोर खेचलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि जज केले चांगल्या पद्धतीने आणि अंतिमच्या क्षणी का होईना मात्र अमित नाईकची मात्र इथे विकेट प्राप्त केली आहे. ते ऋतिक पाटील आणि रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघाने. मात्र मित्रांनो, अमित नाईकची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. लाजवाब बॅटिंग, प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन आणि संघाचा तारणहार, किंबहुना पहिल्या इनिंगचा हा तारणहार आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण 11-2 अशी नाजूक अवस्था असताना आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 69च्या घरामध्ये. 3 विकेटच्या मोबदल्यात आणि ज्याचं श्रेय नक्कीच अमित नाईकच्या बॅटिंगला, त्याच्या अर्धशतकाला, त्याच्या फलंदाजीला असणार आहे. अंतिमचे 2 बॉल येणं बाकी आहे. चला, 2 बॉल नंतर टॉस होईल. सिल्वर स्टार भिवंडी विपक्ष अलिबाग. कॅप्टन आपण आलात तरी चालेल. कमी गतीने टाकलेला बॉल. यावेळेस मात्र अगदी 8व्या बॅटने चेहऱ्या जवळचा चेंडू होता. मिड विकेटला खेळून काढला. दुसरीचा प्रयत्न, क्विक सिंगल. बॉल गॅदर करता आला नाही ऋतिक पाटीलला आणि दुसरी धाव पूर्ण झाली. कोली गावचे लेजंड खेळाडू संदीपजी करावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावर. यावेळेस समोर लेफ्ट ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप होते. एक कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होतोय का आणि इथे एकच धाव मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागेल, तो म्हणजे चैतन्य पाटीलला. आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 72 या आकड्यावर. 72 निर्धारित 5 षटकांमध्ये उभारले गावदेवी गावठाणने 4 विकेटच्या मोबदल्यात आणि 73 धावांचं लक्ष दिलंय 30 चेंडूंमध्ये. ते रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघाला. चला, टॉस आपण करायचंय. सिल्वर स्टार भिवंडी आणि अलिबाग संघ, दोन्ही टीम कॅप्टन आपण या.
आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण टॉस करणार आहोत. आर ट्रॉफीचा थरार असा सुरू आहे तर ज्या पद्धतीने अमित नाईकने बॅटिंग केली आहे तशाच पद्धतीने डोंबिवली संघातील आता फलंदाजांना करावी लागणार आहे बॅटिंग. ऋतिक पाटीलच्या खेळाकडे नक्कीच सर्वांच्या नजर असणार आहेत, अपेक्षा असणार आहेत. इतरही फलंदाज चांगल्या पद्धतीने फॉर्म मध्ये आहेत त्यामुळे एक चुरशीची लढत होईल अशी अपेक्षा करूया आपण. आणि नक्कीच सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आवाज ऐकूया आपण दीपकजी पाटील सरांचा. चला भिवंडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. एवन पवन स्वागत आहे पनवेल नगरीमध्ये आपलं. त्यांच्या विरोधामध्ये अलिबाग टीम पंकज जाधव येतोय आणि कितीही आपण घाई केली तरी तो तेवढा वेळ घेणारच आहे त्यामुळे येईल तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या. कौतुमी गावठाण पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये फक्त 11 धावा होत्या आणि त्यानंतर अर्धशतक आलं अमित नाईकचं 20 बॉल मध्ये 54 षटकारांनी आणि एकटा खेळला आणि त्याचमुळे मोठी धावसंख्या रचली गेले. 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये तब्बल 72 धावा फलकावर लागल्यात आणि 73चं टार्गेट आहे. थोडा घाम गाळावा लागेल. चला बिग फाईट पाहायला मिळेल. चौथ्या मॅच मध्ये सुद्धा एका बाजूला भिवंडीचे स्टार पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला अलिबाग नगरी मधील सगळे खेळाडू. परंतु सध्या स्थितीमध्ये कल्याण डोंबिवली विरुद्ध उरण अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि ती सुद्धा तेवढीच महत्वाची. अमित नाईकचा जो फॉर्म आहे सुपर डुपर फॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून निघाला. तर टॉस केला जाईल. एका बाजूला आहेत पवन केणे पान फ्रॉम गोरसई भिवंडी टीमचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला बुम बुम माट्या पंकज जाधव फ्रॉम अलिबाग. अलिबाग संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. 73चं लक्ष आहे. चला सलामीची जोडी पाठवा. रिची जितू निलेश 11 कल्याण डोंबिवली मधील सगळे स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात आणि खूप चांगलं क्रिकेट सातत्यानं मात्र त्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
73 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रिची जितू निलेश इलेव्हन टीम कडून ऋतिक पाटील आणि योगेश पाटील. मैदानावर मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा रोहित खैरतनं केलाय. काल ओपन खुल्या गटातलं क्रिकेट या ठिकाणी होतं. आज तालुका स्तरीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं पुन्हा एकदा तशाच खरं कामगिरीची अपेक्षा असेल गावदेवी गावठाण टीमला. पहिलाच बॉल पाठीमागे खेळून काढला. त्यामुळे डिक्लेअर्ड झोन आहे. एकच धाव येईल. खातं उघडलं जाईल रिची जितू निलेश इलेव्हन डोंबिवली या टीमचं. काही खेळाडू आज आयकॉन उरण तालुक्यामध्ये खेळतात या टीमचे. त्यामुळं प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये खर तर खेळण्याचा निर्णय मात्र यांनी घेतला. अन्यथा सुहास कांबळेला तुम्हाला पाहायला मिळालं असतं. रोहित बालेराव किडनी सुद्धा आज स्क्वॉड मध्ये नाही आणि तो महत्वाचा खेळाडू या टीमचा. आणि अमित नाईकचं अर्धशतक मात्र पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये कमी धावा असताना सुद्धा काय बॅटिंग केलंय. पाहूया इकडे योगेश पाटील ऑन स्ट्राईक. या बेचा हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 1+1 अशा 2 धाबा मिळतील अमांतर धाबा. आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड. याही वेळचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आला. आणखीन एक अतिरिक्त रन. समोर डावखुरी हाताचा फलंदाज आहे. त्यामुळे थोडीशी लाईन मात्र बिघडली की काय. कारण उजव्या हाताच्या फलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीने डावखुरी हाताचे गोलंदाज सामोरे जातात. परंतु जेव्हा डावखुरी हाताचे फलंदाज येतात तेव्हा थोडासा लाईन मध्ये बदलाव करावा लागतो. परंतु यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर बरोबर ठेवला होता आणि निर्धाव काढला तो योगेश पाटीलला. डॉट बॉल. 2 व्हाईट बॉल नंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या ती 4. बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये होता. थोडासा खाली राहिला चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू निघून गेलाय. रोहित खैरत या मॅच मध्ये काही करायचं असेल तर सुरुवातीपासून थोडासा आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना. यावेळेस मात्र पाहूया फटका तर कनेक्ट झालाय परंतु तो जाऊन पडेल डिक्लेअर्ड झोन मध्ये. त्यामुळे एकच मिळेल. थोडस डिसएडव्हान्टेज आहे या मैदानाचं. अगदी पॅरलल लाईन आपण पाहतोय. पाठीमागचं संपूर्ण क्षेत्र घोषित क्षेत्र आहे आणि त्याच कारणास्तव तिकडे तुम्हाला फक्त एकच धाव मिळणार आहे. त्यामुळं अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्हाला खेळावं लागेल या मैदानावर. समोर तुम्ही खेळू शकता. ड्राईव्ह करा तुम्ही तरच तुम्हाला या मैदानावर धाबा मिळू शकतील. चेंज ऑफ पेस स्लोवर बंधीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. त्यामुळं मिसक्यूट झाला थोडासा. पुन्हा एकदा डिक्लेअर्ड झोन मध्ये 1 रन मिळेल ऋतिकला. 1 धावेनं फारसं बिघडणार नाहीये. गावदेवी गावठाण संघ म्हटला तर एक बलाढ्य संघ ओळखला जातो. तालुका स्तरीय स्पर्धा असू द्या, खुल्या गटातील स्पर्धा असू द्या, सगळे उरण पूर्व विभागामधील बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि ग्रामीण खेळणारे खास करून खेळाडू या संघामध्ये खेळतात. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू जाऊन सरळ शरीरावर आदळतोय. डॉट बॉल. निराश करतोय योगेश पाटील. कमालीचं षटक मात्र हाताळलं गेलं. रोहित खैरत करवी या ओव्हर मध्ये धाबा आपण पाहिल्या तर फक्त 6 धाबा.
अशीच थोडीशी अडखळत सुरुवात झाली होती बॅटिंग करत असताना गावदेवी कावठाणची सुद्धा, परंतु त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक मात्र करून दाखवलं अमित नाईकच्या अर्धशतकानंतर. पहिल्या षटकामध्ये रोहित गरजच्या 6 धावा फक्त आल्यात, त्यामुळे योगेश पाटीलला लवकर फॉर्म मध्ये यावं लागेल. 70 स्पोर्ट्सचे सर्व तारिकबाई सय्यद यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या मैदानावरून ते स्पर्धा पाहतात, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. समोर लॉट करण्याचा प्रयत्न पहा, वेगवान डबल्स त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 2 रन्स मिळतील, परंतु आता थोडंसं हवेमधून खेळावं लागेल. ऋतिक पाटीलला लवकर फॉर्म मध्ये यावं लागेल. मोठे स्ट्रोक डोंबिवली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. दुसरं षटक आपण पाहतोय अनुज घरच. शेवा गावचा खेळाडू आहे. यावेळेस मात्र पूल केलाय ऋतिक पाटीलच्या बॅट मधून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून एक धमाकेदार स्ट्रोक, षटकार. थोडासा शॉर्ट होता, खूप टप्पाचा बॉल होता आणि ऋतिक नाही सोडणार. लॉंग इनिंग खेळण्यासाठी मात्र तो ओळखला जातो. या 6 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तो 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. शेवटच्या मॅच मध्ये सिल्वर स्टार भिवंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये MD वॉरियर्स अलिबाग. आणखीन एक बिग फाईट पाहायला मिळेल. आणखीन एका टप्प्याचा बॉल, तोही भिरकावून दिलाय ऋतिक पाटीलच्या बॅक टू बॅक 2 षटकारांना. पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र थोडस परतत असताना डोंबिवलीचा हा संघ या 2 लगातार षटकारांना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावर. थोडीशी हालचाल माजले पाहू शकता आपण स्क्वॉड मध्ये, कारण ऋतिक पाटीलची ताकद माहिती आहे करण मडवीला सुद्धा. आणि एकदा जर खेळपट्टीवर चिकटला तर तोही अर्धशतक ठोकण्यासाठी ओळखला जातो. नेहमी लॉंग इनिंग साकारतो. मॅच विनिंग इनिंग्स साकारण्यासाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. आणि आता मात्र अनुज गरजच्या पहिल्या 3 बॉलवर 14 धावा आल्यात आणि टार्गेट आहे 73. 20 धावा पूर्ण झाल्यात, अजूनही 53 धावा दूर आहे. त्यामुळे ऋतिक पाटीलची बॅट टाळपणं ही गरज होती. एका बाजूला योगेश पाटीलला अजून सूर गवसलेला नाहीये, त्याला सुद्धा लवकरच कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये, परंतु समजवलं जात आहे. सध्याच्या घडीला साईश मात्र काही टिप्स देत असताना अनुज गरजला कशा पद्धतीनं रबर बॉलला गोलंदाजी करावी लागेल. ही खेळपट्टी वेगळी आहे. बऱ्याच वेळेला टेनिस बॉल मध्ये नेहमी चांगली गोलंदाजी करतो अनुज, परंतु रबर बॉलला काही वेगळ्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला कधी कधी ग्राउंड डायमेन्शनचा अंदाज घेत थोडंसं जिओग्राफिकल कंडिशन्स काय आहेत मैदानाच्या या सुद्धा पाहाव्या लागतात आणि त्या दृष्टिकोनातून मात्र पावलं टाकावी लागतात गोलंदाजांना. आणि तेच कदाचित समजवलं गेलं आतापर्यंत अनुज गरजला. परंतु ऋतिक पाटील फॉर्म मध्ये परतलाय. लगातार 2 षटकार. थोडस दडपण स्पष्टपणे जाणवतोय अनुज गरजवर. चांगला चेंडू होता, फुल लेंथ यॉर्क करण्याचा प्रयत्न, थोडासा हेलिकॉप्टर लुक घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. करेक्ट प्रॉपर झाले नाहीये. शॉर्ट लेग कडे चेंडू सरकतो, 1 रन मिळेल त्या ठिकाणी. आणि स्ट्राईक रोटेट करत असताना योगेश पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वर येईल. एकेरी धावेनं टीमची टोटल 21 या आकड्यावर 21. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 2 सामने जिंकले. 24 लाईव्ह इव्हेंट्स नाच कमाल खेळ केला खास करून गोलंदाजांनी. ट्राय केला हलक्या हाताने. इकडे रणनीती क्लिअर आहे, सिंगल काढून द्यायचे, परंतु इकडे कदाचित या डिक्लेअर्ड झोन मध्ये आणखीन एक धाव मिळणार आहे. ओव्हर थ्रो त्या ठिकाणी बॅक प्रॉपर झालं नाहीये आणि त्याचमुळे या 2 धावा प्राप्त होतील रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीमला.
यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळतोय सरळ अमित नाईकच्या हातामध्ये. आज एकाच दिवसामध्ये 2 अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मात्र अमित नाईकने केलाय. आज आयकॉन खेळताना सुद्धा चिरल्याच्या स्पर्धेमध्ये मात्र अर्धशतक ठोकलं आणि त्यानंतर या मैदानावर अर्धशतक पाहायला मिळालं. 2 षटकांची समाप्ती. धाव फलकावर धावा लागल्या त्या 23 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट आणि त्याचमुळे बरोबर 50 धावांची गरज आहे 3 ओव्हर्स मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. पाहूया गोलंदाजी रोहित घरतकडे पुन्हा एकदा षटक सोपवलं जाणार की चिरल्याच्या करण मडवीला काढलं जाणार. सध्याच्या घडीला चैतन्य पाटील सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. बरेचसे ऑप्शन्स आहेत. साईश पात्रे जासईचा गोलंदाज एक ऑप्शन आहे या संघाकडे, परंतु परिस्थितीनुसार प्रत्येकाला काढलं जातं. बऱ्याच वेळेला फलंदाज कोण आहेत, कोणाच्या विरोधामध्ये ते चांगले खेळू शकतात, या गोष्टींचा सुद्धा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार मात्र गोलंदाजांची निवड कर्णधार करत असतो. इकडे पाहूया तिसऱ्या षटकासाठी. आता निर्णय फार महत्वाचा होता खरं तर, कारण मागच्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात आणि रोहित घरतला चौथं द्यायचं का तिसरं द्यायचं ही थोडी चर्चा सुरू होती, परंतु रोहित घरतला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय, कारण कदाचित पहिल्यांदा चौथं देण्याची रणनीती होती. परंतु पाहूया हे षटक फार महत्वाचं आहे, कारण या इकडे ब्रेक थ्रू हवाय आणि खास करून ऋतिक पाटीलची विकेट हवी आहे गावदेवी गावठाण टीमला या मॅच मध्ये पुढे जायचं असेल तर. रोहित घरत येतोय, शॉट ऑफ लेंथ, टाकून टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. डावखुराताचा विस्फोटक फलंदाज योगेश पाटीलच्या बॅट मधून पहिला स्ट्रोक, षटकार. हीच थोडीशी चिंता होती मघाशी खरं तर रोहित घरतला आणायचं का, कारण डावखुराताचा फलंदाज जरी फॉर्म मध्ये नसला थोडासा तरी तो खेळपट्टीवर आहे आणि डावखुराताच्या गोलंदाजांच्या अगेन्स्ट डावखुराताचे फलंदाज चांगलं करू शकतात, कारण कुठेतरी जो लेग ब्रेक असतो उजव्या त्याच्या फलंदाजांना तो थोडासा ऑफ ब्रेक होतो आणि ऑफ ब्रेक चांगल्या पद्धतीनं खेळाडू खेळून काढतात आणि त्याचमुळे इकडे मात्र आपण पाहिलं तर हा षटकार सुद्धा पाहायला मिळाला. फुल टॉस आहे आणि इट्स अ नो बॉल कॉल. पंचांचा निर्णय आला, बस टाईट कॉल, नो बॉल आणि एक अतिरिक्त रन. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड, 30 धावा धाव फलकावर. आता दडपण आलंय रोहित घरतवर. काल या मैदानावर याच गोलंदाजानं निर्धाव षटक टाकलं होतं. आता अगदी 5 मिनिटापूर्वी पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. ऑफीटचा बॉल पाहूया, परंतु डिक्लेअर्ड झोन मध्ये गेला, त्यामुळे फार मोठं नुकसान नाहीये गावदेवी गावठाण टीम साठी. 1 रन मिळाली फक्त. इकडे थोडासा वॅकंट एरिया शोधावा लागेल. योगेश पाटील जरा फटका थोडासा ऋतिक पाटील पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला. चांगल्या फॉर्म मध्ये आहे ऋतिक. रोहित घरत पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, थोडासा शॉट जरूर होता, पूल करण्याचा प्रयत्न कनेक्ट प्रॉपर झाला नाहीये. इकडे मात्र मिस केला तो ऋतिक पाटीलला हा चेंडू आणि निर्धाव निघून गेला. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावलं. 31 धावा धाव फलकावर आहेत. ओ समोर खेचला यावेळेस मात्र अगदी सरळ बॅटनं बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता खणखणीत असा चौकार आणि चौकाराच्या सहाय्यानं टोटल जाऊन पोहोचले रिची जीतू निलेश 11 टीमची ती 35 या आकड्यावर आणि बरोबर इकडे 38 धावांची गरज असेल अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. 38 धावांची गरज आहे. चौदा चेंडू आणि 38 धावा. काही झालं तरी याही 2 बॉल मध्ये एखादा मोठा स्ट्रोक ऋतिकला खेळावा लागेल तरच हे लक्ष थोडंसं आटोक्यामध्ये राहू शकेल. मैदानावर धावा होतात. 14 बॉल 38
एखादा षटकार आला 7-8 धावा जर या 2 बॉलमध्ये कमी करता आले तर 30 राहतील. 15 चेस होऊ शकतात ओव्हरला. समोर बलाढ्य संघ सुद्धा आहे, परंतु पाहूया 2 चेंडू महत्वाचे. आडवा बॅट ऑन साइडला उत्तुंग असा फटका टोलवलाय. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक बहारदार षटकार. निर्णायक क्षणाला मात्र इकडे धावा येत असताना रोहित घर थोडासा मार खातोय. या ओव्हर मध्ये महागड षटक टाकतोय. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 धावांची आवश्यकता. हाही चेंडू तितकाच महत्वाचा असेल तो रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीमच्या दृष्टिकोनातून. हो यावेळेस मात्र फटका प्रॉपर कनेक्ट झाला नाही, मिसक्यूट झाला फटका. एकच धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होताना महागड षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 42. 42 रन्स, 12 बॉल, 31 धावांची आवश्यकता. मघाशी एक मॅच 12 बॉल 35 होती. आदर्श पनवेल आणि त्यांच्या विरोधामध्ये सनी स्पोर्ट्स करंजाडे आय थिंक, आणि ती मॅच अगदी 4 बॉल 4 वर आली होती, परंतु त्या काढू दिल्या नव्हत्या. 4 बॉल 4 ट्विस्ट मोठा पाहायला मिळाला होता त्या मॅच मध्ये. परंतु 12 बॉल मध्ये 35 धावा, जवळ 31 धावा तर पूर्ण झाल्यात आणि इकडे 31 धावा हव्यात 12 बॉल मध्ये. त्यामुळे या मैदानावर काही घडू शकतो, परंतु हे षटक फार महत्वाचं असेल, कारण या 4थ्या ओव्हर मध्ये काय घडेल यावर मात्र या मॅचचं चित्र असेल. चिरल्याचा कृतज्ञ मडवी, अर्थातच करण मडवी या नावानं सुद्धा तो ओळखला जातो. तो गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालाय. 4थं षटक घेऊन पाहूया. ऋतिक पाटील आणि अजूनही सलामीची जोडी मैदानावर आहे. खर तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे या टीम कडे सुद्धा. पहिला बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरून चाललेला हा चेंडू. एक अतिरिक्त रन. आता 12 बॉल 30चं समीकरण आहे. 15ची सरासरी आहे. कृतज्ञ सध्याच्या घडीला खूप चांगली बॉलिंग करतोय हा ही गोलंदाज. हो यावेळेस सुद्धा पूल करायचा होता, प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. 1 रन वेगानं पूर्ण करण्यात आले. दुसऱ्या धाब्याचा कॉल, थ्रो चांगला आहे आणि इकडे ऋतिक पाटील बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. कमाल थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आयुष होता त्या ठिकाणी यंगस्टार चिरले गावचा, आणि ऋतिक पाटील अशा पद्धतीनं बाद होईल असं वाटलं नव्हतं. धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र तो बाद झालाय आणि एक मोठी सफलता मात्र अर्जित केले. चिरले ग्रामपंचायती मधले 5 खेळाडू या खर तर टीम मध्ये खेळताना दिसतात. करण मडवीला आपण पाहतोय. कृतज्ञ आहे, आयुष आहे, शुभम आहे, विशाल आहे. कालही पारगावच्या मैदानावर सुद्धा खर तर यंगस्टारना प्राधान्य दिलं होतं. 16 वर्षाखालील खेळाडूंना या संघामध्ये स्थान मिळतंय, त्यामुळं हे चांगलं आहे. नवीन नवीन खेळाडू पाहायला मिळतात आणि लवकर एवढ्या मोठ्या संघाचा हिस्सा होतात. त्यांचं सुद्धा भाग्य म्हणावं लागेल. हो आल्या आल्या पहिल्याच बॉलवर भिरकावून दिलाय. हुक केले बॉलला. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून पाठवलं बाई सबर करण्यासाठी. षटकार. कमाल फटका पाहायला मिळाला. चांगली ताकद वापरली गेली या फटक्यामध्ये आणि पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडलं. या 6 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल. डोंबिवली संघाचं अर्धशतक पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय 50 धावा. हा बॉल थोडासा खाली राहिलाय. यष्टीरक्षक अमितला सुद्धा सापडलेला नाहीये. बाईचा इशारा येतोय पंचांचा. डिक्लेअर्ड झोन कडे ही रन. 1 धाव येईल. चला बॅटकट आहे ही रन, तेव्हा स्ट्राईक रोटेशन असेल. सिंगल मिळते. एकेरी धावेनं होईल बदलाव. धावसंख्या आतापर्यंत 51. 22 धावांची गरज आहे. हो यावेळेचा चेंडू सुद्धा पटकन झपकन आतमध्ये आला. इकडे सरळ जाऊन पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला गेला
लेग बाईचा इशारा, एक रन मात्र मिळते. आठ चेंडू 21 धावांची आवश्यकता. 21 नीडेड नाव. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा स्ट्रोक आला तर हे आव्हान थोडंसं आटोक्यामध्ये राहील डोंबिवली टीम साठी. पाहूया यावेळेस सुद्धा पाहायला गेलं तर पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. थोडासा धीम्या गतीनं आला होता हा चेंडू, त्यामुळं या गतीचा अंदाजच आला नाही आणि निर्धाव चेंडू. चैतन्य पाटील टाकतो शेवटचं षटक. 5 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. डोंबिवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी थोडंसं कठीण आणि अशक्यप्राय आव्हान झालंय. यावेळेस फटका तर कनेक्ट झालाय. पाहूया स्क्वेअर लेगला फिल्डर उभा आहे. विशालनं त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि या फलंदाज योगेशला मात्र मैदान सोडावं लागेल. आता थोडंसं अशक्यप्राय आव्हान होऊन बसलंय. ज्यावेळेस ऋतिक पाटील होता मैदानामध्ये थोड्याशा आशा पल्लवित होत्या त्यांच्या रनआउटच्या स्वरूपामध्ये दुर्दैवीरित्या बाद झाला आणि त्यानंतर मात्र संपूर्ण चित्र मात्र डाबाचं पालटून गेलं आणि या शेवटच्या 4 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. चला एमडी वॉरियर्स अलिबाग टीमनं नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतले. मॅच संपल्या लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायची. हा बॉल डिक्लेअर्ड झोन मध्ये की अंपायर बाउंड्री आहे. 4 धावा. चला चौकार आहे आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 56 या आकड्यावर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 17 धावा आवश्यकता. 3 षटकार मारावे लागतील. नाव कळू शकलेलं नाहीये फलंदाजाचं. शुभम पाटील आहे. पुन्हा बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये सोहेल धार पवार.
हा एक ऑप्शन होता गोलंदाजी मधला, त्याला गोलंदाजी आज मिळालेली नाहीये. 1 रन या ठिकाणी मिळते आणि गावठाण संघ अमित नाईकच्या अर्धशतकाच्या जोरावर मात्र हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीर्थाव चेंडूची सांगता औपचारिकता बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच बी रेडी. दोन्ही टीम भिवंडी अलिबाग लगेच मैदानाचा ताबा घ्या. चेंडू इकडे मात्र मिस केला आणि सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय. हॅलो, अभिनंदन गावठाण टीम. हार्ड लक विजी जितू निलेश 11 डोंबिवली टीम. आणि सौरव पाटील आपण यायचंय. आपले पिताश्री खास करून आपल्याला आग्राचं आमंत्रण देण्यात या ठिकाणी. सौरव पाटील पारगाव व्हेरी फेमस पर्सनॅलिटी आहे, लोकप्रिय चेहरा आहे. बरेचसे स्टार खेळाडू